हॅलो. या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय हातभार फाउंडेशन अध्यक्ष, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय परशुरामजी कदम साहेब या ठिकाणी मंडळाकडून सत्कार करतायत. मी सुबोधजी गुरव यांना विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सन्माननीय परशुरामजी कदम साहेब आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खरोखरच एक युवा नेतृत्व आहे, सर्वांचे लाडके. एकदा जोरदार टाळ्या वाजवा कदम साहेबांसाठी. या ठिकाणी सत्कार केला जातोय मंडळाकडून. या ठिकाणी हातगावा गावचे उपसरपंच सन्माननीय सुनील डांगे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही मी संतोषी गुरव साहेबांना विनंती करतो त्यांचाही सत्कार करायचे. हातकंबा उपसरपंच आहेत सन्माननीय सुनील डांगे यांचा सत्कार केला तर जोरदार टाळ्या वाजवा. हॅलो. दोन्ही साईड पंच इथे उपस्थित राहायचं आहे. जे मंडळाचे आहेत त्यांना विनंती आहे साईड पंच म्हणून राहायचं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहताय जनमान मित्र मंडळ मोठा आयोजित भव्य दिव्य असा कबड्डीचा महासंग्राम पर्व 14. नक्कीच पर्व 14तील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला जनमान झरेवाडी प तर दुसऱ्या बाजूला नवलाई देवी पाली संघ. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल. दुसऱ्या क्रमांक 7 हर्षद पानकर आपल्याला पाहायला मिळतोय. चढाईसाठी सज्ज झाले. कोणती कामगिरी करतील, काय घडणार, काय बिघडणार मैदानामध्ये. नक्कीच हा सामना पाहण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व सन्माननीय परशुरामजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच त्यानंतर या ठिकाणी कदम साहेबांचे बंधू उपस्थित, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत असेल. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. आता मात्र पुन्हा जास्त आपल्याकडे वळतोय. आता थर्ड आहे जर्सी क्रमांक 7 चढाईसाठी सज्ज झालाय हर्षद पानकर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. कोणती कामगिरी करणार, टच पॉईंट घ्यावा लागेल हर्षद पानकरला. खरोखर सुंदर कामगिरी करत असताना जर्सी क्रमांक 9 होता त्या ठिकाणी झरेवाडी संघाचा आहे खेळाडू. झरेवाडी संघ प्रशिक्षक या ठिकाणी आपली प्लेइंग 7 आले पण त्यांची किट नंबर द्यायची. संघ प्रशिक्षक झरेवाडी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 पाहायला मिळतो आपल्याला चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. जर्सी क्रमांक 6 चढाईसाठी सज्ज होत असताना नक्कीच झरेवाडी संघाचा हा एक खेळाडू. कालच्या दिवसाचा विचार जर केला गेला, कालच्या दिवसामध्ये झरेवाडी अ संघ हा खेळताना पाहायला मिळाला आणि खरोखर सुंदर कामगिरी करून आपल्या संघाला विजय संपादन करतील. आता मात्र जर्सी क्रमांक 21 चढाईसाठी सज्ज असेल. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. जर्सी क्रमांक 21 नवलादेवी पाली संघाकडून खेळत असताना झरेवाडी संघाच्या मैदानामध्ये कोणती कामगिरी करेल. 8-17 मध्ये सुंदर कामगिरी असताना गीती चालू आहे. 1 2 3 बोनस प्लस 3 पॉईंट टोटल 4 पॉईंट मिळत आहेत नवलादेवी पाली संघाला. काय कामगिरी केली रेडरनं. आता मात्र झरेवाडी संघाचा हा एक खेळाडू नक्कीच नवीन खेळाडूला संधी दिले, कारण कालच्या दिवसामध्ये विचार जर केला गेला टच पॉईंट घेतला गेलाय. 1 पॉईंट मिळतो झरेवाडी संघाला. कालच्या दिवसामध्ये विचार जर केला गेला झरेवाडी असंघ नक्कीच अनुभवी खेळाडू मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाले. एका बाजूला प्रज्वल कळबडे असेल, सूरज कळबडे खेळताना पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये विचार जर केला गेला एका नवीन खेळाडूला नवीन संघ बांधणी केली गेली आणि झरेवाडी ब नक्कीच या ठिकाणी जनमान झरेवाडी ब या संघानं आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. प्रज्वल कळबडे आपल्या विनंती सांगायच्या खुर्च्या आहेत या साईडला बसायचे. दोन्ही खुर्च्या घेऊन या साईडला बसा. यानंतर होणारा सामना असेल युवा निवळी रवळनाथ भायजेवाडी. दोन्ही संघांना पहिला पुकार. युवा निवळी रवळनाथ भायजेवाडी दोन्ही संघांना पहिला पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचे. पुन्हा एकदा नवलादेवी संघाकडून खेळत असताना जर्सी क्रमांक 21 वेदांत. एका बाजूला युवा निवळी तर दुसऱ्या बाजूला रवळनाथ भायजेवाडी संघ.
आता मात्र झरेवाडी संघाचा हा एक खेळाडू म्हणावा लागेल चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. नक्कीच आजच्या दिवसामध्ये मोठ्या संख्येनं रसिक मायबाप या ठिकाणी आले आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. त्याचप्रमाणे आमचे युट्यूबर्स, आमच्या वेवण गावची शान श्यामदादा शिट्टप आपलंही मनापासून हार्दिक स्वागत असेल. आता पाहूया पाली संघाकडून खेळण्यासाठी कोण सज्ज थर्ड रेड आहे. पाहूया कोणती भूमिका बजावेल. जसे क्रमांक 77 पाहायला मिळतो आपल्याला राहुल पानकर चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका करणार आपल्या संघासाठी राहुल पानकर. टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस पॉईंट त्या ठिकाणी बोनस पॉईंट ऑफ आहे. आता मात्र जगडून ठेवलं गेलं रेडरला. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय त्या ठिकाणी झरेवाडी संघाचा. पाहूया चढाईसाठी सज्ज असेल झरेवाडी संघाकडून पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा दस क्रमांक 6 दीपराज कळबटे चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी दीपराज कळबटे. शांत संयमी लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा दुसरी सज्ज झालाय. अटॅक करायचं होतं दीपराजला मिडलच्या खेळाडूवरती मात्र अटॅक असफल ठरतोय. पुन्हा एकदा त्याच दृष्टीने खेळाडू सज्ज झालाय दीपराज कळबटे. आपल्याला पाहायला मिळतो दस क्रमांक 6 आता मध्ये पुढे आपल्या मैदानामध्ये पुणे जसे मग 7 चढाईसाठी सज्ज असेल हर्षद पानकर. वारंवार चढाया करत असताना नवला देवी पाली संघाकडून पाहूया कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी हर्षद पानकर पाहायला मिळतो आपल्याला रेडीच्या स्वरूपात गेलाय झरेवाडी संघाच्या मैदानामध्ये. नक्कीच या ठिकाणी सुंदर आयोजन म्हणावं लागेल. जयमान मित्र मंडळ मुळवटार यांचं चौथा पर्व आहे. चौथ्या पर्वामध्ये खरोखर आजचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. आता माझा थर्ड रेड आहे झरेवाडी संघाकडून दस क्रमांक 5 पाहायला मिळेल आपल्याला स्वप्नराज कळबडे गेल्या चढाईसाठी टच पॉईंट घ्यावा लागेल. बरोबर ऑन आहे. आता मला त्या ठिकाणी सुंदर कामगिरी पाहायला मिळते. सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. दस क्रमांक 7 हर्षद पानकर याच्याकडून काय जकडून ठेवलं गेलं रेडरला. 1 पॉईंट मिळेल नवला देवी पाली संघाला. आता माझा दस क्रमांक 21 पाहायला मिळतो चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच या ठिकाणी वेदांत थोटून गेला होता. जकडून ठेवलं गेलं त्या ठिकाणी वेदांतला. आता मात्र जर्सी क्रमांक 13 पाहायला मिळतो आपल्या चढाईसाठी सज्ज असेल ओम गोताड. झरेवाडी ब संघाचा हा खेळाडू पाहूया कोणती भूमिका बजवेल. कारण शालेय क्षेत्रामध्ये खेळत असताना त्या ठिकाणी अनेक कामगिरी केले त्या खेळाडूनं. ओम गोताड जर्सी क्रमांक 13 पाहायला मिळतो आपल्याला कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी मित्रपरिवार आमचा मित्रपरिवार जो आहे आमच्यावरती जीवापाड प्रेम करण्याची लोक आहेत अनेक प्रमाण त्या ठिकाणी आले. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत असेल. आता मात्र पुन्हा जस क्रमांक 77 राहुल पानकर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोणती कामगिरी करेल राहुल पानकर. बोनस गुण ऑफ आहे. 5 खेळाडू आहेत मैदानामध्ये. 2-2 1 ची साखळी सजवली जाते राहुल पानकर साठी. आता मात्र शांत राहावं लागतं राहुल पानकरला. रिकाम्या हाताने माघार परतावं लागेल. पाहूया नेक्स्ट रेड झरेवाडी संघाकडून कोण घेऊन येणार. यश संगरे गेलाय चढाईसाठी सज्ज झाले. जसं डबल 0 आता मात्र जकडवून ठेवलं गेलं आणि नक्कीच त्या ठिकाणी डॅश दिला गेलाय. रेडर जाईल मैदानाच्या बाहेर. आता पॉइंट मिळतोय नवला देवी पाली संघाला. पुन्हा एकदा क्रमांक 77 राहुल पानकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मैदानामध्ये सज्ज झालाय. 2-2 ची साखळी सजवली जाते राहुल पानकर साठी. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये विचार जर केला गेला उद्याच्या दिवसामध्ये याच मैदानावरती रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत अशा महिलांचे संघ या ठिकाणी मैदान खेळताना पाहायला मिळणार आहेत. नक्कीच उद्याच्या दिवसात सुद्धा आपण आस्वाद घ्याल अशी आशा बाळगतो. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल झरेवाडी संघाचा हा एक रेडर म्हणावा लागेल. ठेवलं गेलंय. 1 पॉईंट मिळेल नवला देवी पाली संघाला. टाइम आउट घेतला गेलाय झरेवाडी संघाकडून. पुन्हा एक थर्ड रेड आहे. आता मात्र कोणती कामगिरी करेल. टच पॉईंट घ्यावा लागेल. सुपर टेकल ऑन असेल. जसे क्रमांक 7 गेला त्या ठिकाणी हर्षद पानकर पाहायला मिळेल आपल्याला. झरेवाडी संघ कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करणार. डिपेंडंट त्या ठिकाणी 3 पाहायला मिळत आहेत. म्हणजे की सुपर टेकल ऑन आहे. आपण जर टच पॉईंट घेतला तर मैदानामध्ये पाहायला मिळतो ठेवला गेलाय झरेवाडी संघाकडून. झटापट पाहायला मिळतंय. नक्की सुपर टेकल ऑन होता. 2 पॉईंट्स मिळतील झरेवाडी संघाला. टाइम आउट झालाय. नक्कीच या ठिकाणी हाफ टाइम झालाय. केला गेला 8-9 एका गुणांची नाममात्र आघाडी आहे नवला देवी पाली या संघाकडे. चला सेकंडामध्ये पुण्याच्या सामन्याला सुरुवात केली जाते. जस क्रमांक 5 पाहायला मिळतो आपल्या स्वप्नराज कळबडे चढाईसाठी सज्ज झालाय. सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई पाहायला मिळाली. मात्र सुंदर डिफेन्स कामगिरी करतोय त्या ठिकाणी नवला देवी पाली संघाचा. 1 पॉईंट मिळेल नवला देवी पाली संघाला. आता मध्ये दस क्रमांक 77 राहुल पानकर चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी राहुल पानकर. पुन्हा एकदा सुपर टेकल ऑन असेल झरेवाडी संघासाठी.
काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये पाहायला मिळते. सुरेश आपल्याला एका बाजूला जैनमान झरेवाडी ब वर्सेस नवलादेवी पाली संघ. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल झरेवाडी संघाकडून हा एक रेडर हलत ठेवलंय. मैदान खेळच्या दिवशी सज्ज झालं होतं. आपण जगडवून ठेवलं जातंय. सुंदर कामगिरी करतोय कोपरा रक्षक आहे त्या ठिकाणी. नक्कीच सुंदर कामगिरी करत असताना नवलादेवी पाली संघासाठी आता मात्र पुन्हा एकदा राहुल पानकर चढाईसाठी सज्ज झालाय. दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. डिपेंड स्वरूपात झरेवाडी संघाचे सुपर टॅकल पुन्हा एकदा ऑन असेल झरेवाडी संघासाठी. पाहूया स्वतः शांत ठेवलंय राहुल पानकरनं. कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी राहुल पानकर आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर चढाई पाहायला मिळते. पाहूया आता मात्र पुन्हा एकदा झरेवाडी संघाकडून चढाईसाठी सज्ज असेल जसं क्रमांक 13 आपल्याला पाहायला मिळते ओम गोताड चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. जवळ जवळ 5 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत झरेवाडी संघाचे. तर नवीन खेळाडूंना संधी दिली गेली. ओम गोताड पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी. आता माझा थर्ड रेड आहे जसं क्रमांक 77 पाहायला मिळेल आपल्याला. जसं क्रमांक 07 हर्षद पानकर गेलाय. पाहूया सुपर टॅकल ऑन आहे झरेवाडी संघासाठी. कोणती कामगिरी करणार जगडवून ठेवला गेलाय. काय सुंदर कामगिरी करतोय झरेवाडी संघ. झटापट पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी 2 डिफेंडर 1 रेडर यांच्यामध्ये झटापट पाहायला मिळाली. रेडर होतोय बाद. सुपर टॅकल 2 पॉइंट्स मिळतील झरेवाडी संघाला. आता मात्र पुन्हा रन क्रमांक 11 पाहायला मिळेल आपल्याला. स्वार्थ कळबटे चढाईसाठी सज्ज असेल. कोणती भूमिका करेल आपल्या संघासाठी. स्कोर कार्डचा विचार जर केला गेला 11-10 एका गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी नवलादेवी पाली संघाकडे. सार्थक कळबटे गेला होता. पुन्हा रन क्रमांक 77 राहुल पानकर वारंवार चढाया करत असताना त्या ठिकाणी नवलादेवी पाली संघासाठी. पाहूया पुन्हा त्या सुपर टॅकल ऑन आहे. कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी खोलवर कामगिरी पाहायला मिळेल का राहुल पानकरची. आता मात्र स्वतःला शांत केलंय. मैदान दाखल झालंय. पुन्हा एकदा थर्ड रेड जसं क्रमांक 13 पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. ओम गोताड गेलाय. टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस पॉईंट ऑन आहे ओम गोताड साठी. मात्र एक खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय नवलादेवी पाली संघाचा. ओम गोताड कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. जगडवून ठेवलं गेलं आणि नक्कीच त्या ठिकाणी आता मात्र रेडरला दिलं जातंय बाद. 1 पॉईंट मिळेल नवलादेवी पाली संघाला. पुन्हा एकदा जसं क्रमांक 77 पाहायला गेलं तर राहुल पानकर चढाईसाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या स्वतः शांत केलंय. मैदानात दाखल झालाय. शांतता खेळ करतोय तर त्याला पूर्णपणे कल्पना आहे आपला संघ जो आहे तो लीड वरती पाहायला मिळतोय. पाहूया ही लीड कायम ठेवेल का राहुल पानकर. त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र खेळण्या दिवशी सज्ज झालाय. पाहूया नक्की त्याने अटॅक केला जातोय कोपरा रक्षकावरती. टाइमआउट घेतला जातोय. उज्ज्वल काळबेटे नक्कीच आता प्रशासक भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा क्रमांक 11 पाहायला मिळेल आपल्याला. सार्थक कळबटे गेलाय. नक्कीच बोलाची कामगिरी करावी लागेल कारण बेस्ट रेडर आहे त्या ठिकाणी. जगडवून ठेवलं गेलं त्या ठिकाणी नवलादेवी पाली संघाकडून. सुंदर कामगिरी. आता मात्र शेवटचा खेळाडू थर्ड रेड आहे. पाहूया कोणती भूमिका बजावेल. आता माझा टच पॉईंट घेतला गेला आणि 1 पॉईंट मिळेल पुन्हा एकदा नवलादेवी पाली संघाला. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट्स. आता मात्र पुन्हा सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलक पाहायला गेलं तर 16-10 गुणफलक पाहायला मिळतोय 16-10. आता मात्र सुरेख कामगिरी करायची होती त्या ठिकाणी रेडरला मात्र रेडर होतोय बाद. पुन्हा 1 पॉईंट मिळेल नवलादेवी पाली संघाला. थर्ड अँड फायनल कॉल युवा निवळी वर्सेस युवा स्पोर्ट निवळी वर्सेस रवळनाथ भाईजेवाडी वेळवण. दोन्ही संघांना तिसरा पुकार. आपण खेळण्याच्या दृष्टीनं मैदानाजवळ येऊन थांबायचंय. युवा स्पोर्ट निवली वर्सेस रवळनाथ भाईजेवाडी संघ. दोन्ही संघांना तिसरा पुकार. पुन्हा एकदा राहुल पानकर चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया कोणती भूमिका करतोय. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर आता मात्र मैदान दाखल झालाय. आता मात्र झरेवाडी संघाला एकच वाचतोय बेस्ट रेडर कोण ठरणार. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलक पाहायला गेलं तर 17-10 7 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी नवलादेवी पाली संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडणार का. इथे 4 मिनिटांमध्ये लगेच येत्या 4 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार कोण जिंकणार कोण हरणार. पाहूया पुन्हा एकदा जसे मग डबल 7 राहुल पानकर वारंवार चढाई करत असताना आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा थोडं शांत झालंय.
तर विचार जर केला गेला नक्कीच जैनुमान या मूळ वटारावरती कबड्डी कुणी आणली तर नक्कीच माझ्या डाव्या बाजूला आमचे सन्माननीय सुनीलजी शिंदे साहेब आहेत तर त्यांच्या जोडीला असतील नटरामजी तांदळे साहेब, त्यानंतर कैलासवासी बंडादत्त लिंगायत. खरोखरच एक महान खेळाडू होते या मूळ वठारातले. त्यांनी या मूळ वठारामध्ये कबड्डी रुजवली आणि खरोखर आजपर्यंत आज या जगात खरोखरच या कबड्डीचं नाव जे आहे, वेळवण गावातील कबड्डीचं नाव जे आहे ते मूळ वठाराने ठेवलं आहे. खरोखरच कौतुक करेन. तर आता हे 4थं पर्व आहे. 4थ्या पर्वातील हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसात आपण सामना पाहतोय पहिला नवलादेवी पाली झरेवाडी बी. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा झरेवाडी संघाकडून चढण्यासाठी सज्ज असेल. जर क्रमांक 5 पाहायला मिळतो आपल्याला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. पुन्हा एकदा आता मात्र फास्ट ट्रॅक वरती खेळ करावा लागेल जैनमान झरेवाडी बी संघाला. आता मात्र जगडून ठेवायचं पाहूया किती चालू आहे. नक्कीच 2 पॉइंट्स. नक्की 2 पॉइंट मध्ये सुंदर कामगिरी करतोय. थोडं फास्ट ट्रॅक वरती खेळ करावा लागेल झरेवाडी संघाला. थर्ड एड आहे. आता मात्र राहुल पानकर कोणती भूमिका बजावणार, टच पॉइंट घेतला जाईल का राहुल पानकर कडून पाहूया. आता मात्र कोपरा रक्षकाला बाद केलं जातंय. काय राहुल पानकर कामगिरी करतोय आपल्या संघासाठी, नवलादेवी पाली संघासाठी. पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. आता मात्र पुन्हा सुंदर कामगिरी करत असताना डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय. नक्कीच त्या ठिकाणी रिटर्न दिला जातोय बाद. 1 पॉइंट मिळेल नवलादेवी पाली संघाला. आता मात्र राहुल पानकर चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मिडलला येऊन थांबलाय. राहुल पानकरला पुन्हा कल्पना आहे आपल्या संघाकडे जी आहे ती लीड आहे. पण नक्कीच राहुल पानकरला एकच कामगिरी करायची आहे की आपल्या कोट्यातील 30 सेकंदापैकी 26 ते 27 सेकंद मैदानावरती घालवायचे. म्हणजे नक्कीच आपला संघ जो आहे तो नवलादेवी पाली संघ हा विजयाच्या दिशेनं कुठेतरी झुकताना पाहायला मिळतोय. पाहूया यानंतर होणारा सामना युवा स्पोर्ट निवळी वर्सेस रवळनाथ वेळवण. रवळनाथ वेळवण भायचेवाडी. आपल्याला थर्ड अँड फायनल कॉल. चला मित्रांनो मैदान दिशेने या. सामना संपायला शेवटचं मिनिट असेल. पुढे त्या रिटर्नात गेले बाद. डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी केली त्या ठिकाणी नवलादेवी पाली संघाच्या. आता मात्र पुन्हा एकदा राहुल पानकर खेळताना पाहायला मिळतो आपल्याला काय कामगिरी करतोय. आता मात्र पुढे जगडवून ठेवायचं होतं मात्र चूक करून बसलाय कोपरा रक्षक झरेवाडी संघाचा. पुन्हा 1 पॉइंट मिळेल त्या ठिकाणी नवलादेवी पाली संघाला. पुन्हा एकदा डिफेन्स सुंदर कामगिरी करत असताना नवलादेवी पाली संघाचा. आता मात्र राहुल पानकर कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. लाईन क्रॉस केले. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर पुन्हा एकदा 30 कामगिरी की आपल्या कोठेतील 30 सेकंदामध्ये 26 ते 27 सेकंद मैदानावरती कुठेतरी घालवायचे. त्यानंतर आपल्या मैदानावर दाखल व्हायचंय. सामना संपलाय आणि या ठिकाणी सामना रंगलाय 22-12 10 गुणांनी विजयी झालाय तो नवलादेवी पाली संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे जैनमान झरेवाडी बी संघ या ठिकाणी उपस्थित राहिला मंडळाचा हार्दिक आभार.